नमस्कार. कीर्तन विश्व आणि विश्व मराठी परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या श्रावण अधिक मासानिमित्त या विष्णू सहस्रनाम चिंतन सत्रांमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. गेली 11 दिवस आपण भगवंताच्या वेगवेगळ्या नावांची चर्चा इथे करतो आहोत. अनेकांच्या मनात प्रश्न आहे की आमचं नाव विष्णू सहस्रनामात असेल का? तर तपासून पाहण्यासाठी सगळ्यात पहिलं आवश्यक आहे विष्णू सहस्रनाम हे नित्य किमान एकदा तरी म्हणायला लागा हे विष्णू सहस्रनाम आणि जाणून घ्या आपलं नाव या भगवन नामामध्ये एक आहे का. पूर्वीच्या काळी अशी पद्धत होती की आपल्या मुलांची, आपल्या नातवंडांची नावं ही भगवंताची असावीत. त्यामागचं कारण असं की त्यांना हाक मारण्याच्या का उद्देशाने होईना भगवंताच्या नावाचं स्मरण, जप हा होत असतो. त्यामुळेच आपसुकच घरातलं वातावरण, आपली मनस्थिती ही एका सकारात्मकतेने भरून जाते. म्हणून अशी भगवंताची नावं आपल्या मुलांना, आपल्या घरातल्या बाळगोपाळांना देण्याची पद्धत रूढ झाली असावी. यापुढे आपल्यालाही असा विचार करायला निश्चितच हरकत नाही. आपल्या ओळखीची नवीन जन्मलेली बाळं असतील, त्यांच्यासाठी आपण जेव्हा इंटरनेटवरून नावं शोधतोय, आज नवीन एक ट्रेंड आलाय की इंटरनेटवर जाऊन नावं शोधायची. त्या इंटरनेटवर जाऊन शोधलं असता काहीतरी भलती सलती, अचकट विचकट विचित्र नावं दिली जातात आणि त्या नावांच्या पुढे हे विष्णूंचं नाव, हे गणपतीचं नाव, हे देवीचं नाव, असा कोणताही संदर्भ, कोणताही त्यामागचा विचार लक्षात न घेता अर्थ दिले जातात. मात्र तो शब्द, त्याचा ध्वनी हा शुभ असावा. तो उच्चारल्यावर आपल्या मनामध्ये शुभ विचार जागे व्हावेत, यासाठी भगवंताच्या या सहस्रनामामध्ये किंवा आपली जी इष्ट आराध्य देवता असेल तिच्या सहस्रनाम स्तोत्रामध्ये असणारं नाव आपल्या मुलांना ठेवण्याचा जरूर प्रयत्न करूया आणि यातून त्या भगवंताचंच एक प्रकारे स्मरण करण्याचा एक प्रयत्न करूया. चला तर मग प्रारंभ करूया आजच्या 12व्या चिंतन सत्राला. ओंकार माद्यं प्रवदन्ति संतो वाचश्रुतीनामपि यं गृह्णन्ति गजाननं देवगणानताङ्घ्रिं भजेऽहमर्धेन्दुकृतावतंसं. नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदा भव. व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः. वन्दे गुरुपदद्वन्द्वम् अवाङ्मनसगोचरं रक्तगौरप्रभामिश्रम् अतर्क्यं त्रयीपुरं महः. योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. जानकी जीवनस्मरण जय जय राम. आपण आज सत्राचा प्रारंभ भगवंताच्या पराक्रम गाथेचं स्मरण करणाऱ्या नामाने करणार आहोत. हे नाव आहे कालनेमी निहा. नाममंत्राच्या दृष्टीने याचं चतुर्थी विभक्तीचं रूप कालनेमी निघ्ने नमः असं होईल.
भगवंताला काल नेमी निहा म्हणण्यामागे काय बरं कथा असावी? आपल्याकडे भगवान वेदव्यासांची 18 महापुराणं उपलब्ध आहेत. या महापुराणांमध्ये विशेषतः मत्स्य पुराणात कालनेमी असुराची कथा ही विस्ताराने सांगितलेली आहे. तसंच महाभारत आणि महाभारताचंच खिलपर्व असणारा हरिवंश, या हरिवंशामध्येही ही कथा एका वेगळ्या रूपात येते. कालनेमी नावाचा एक विशालकाय दानव हा देवांविरुद्ध लढत होता. याला वर्णन असं आहे की हजारो मस्तकं होती, हजारो हात होते आणि काळा कभिन्न असा हा दानव उभा राहिला युद्धाला की अनेक मायांच्या द्वारे, अनेक ज्यांना यातू शक्ती म्हटलं जातं, त्या यातू शक्तींच्या सहाय्याने तो आपल्या शत्रूंना नामोहराम करून सोडत असे. त्यामुळे झालं असं की कुठल्याही देवाची मात्रा त्याला लागू पडेना. कोणीही देव त्याच्यासमोर युद्धात टिकू शकेना. अखेर हा कालनेमी सगळ्या देव पक्षाचा एकटाच पराभव करतोय की काय, अशी परिस्थिती जेव्हा उभी राहिली तेव्हा सर्व देवांनी आपले तारणहार भगवान नारायण त्यांना साकडं घातलं. भगवान विष्णू गरुडावर आरूढ होऊन या देवासुर संग्रामामध्ये अवतीर्ण झाले आणि त्यांनी आपल्या सुदर्शन चक्राच्या आघाताने या कालनेमीची सर्व मस्तकं क्षणात तोडून टाकली. आता हा कालनेमी मृतप्राय होऊन भूमीवर कोसळला आणि त्याच्या शरीरातून एक दिव्य ज्योत हळूहळू बाहेर पडून ती भगवंताच्या शरीरामध्ये विलीन व्हायला लागली. जाता जाता या कालनेमीने भगवंताकडे प्रार्थना केली की हे भगवंता, तुझ्या हातून मृत्यू पावायचं सौभाग्य मला लाभलं. असंच सौभाग्य, हेच यश मला पुढच्याही जन्मी प्राप्त हो. मी असं ऐकून आहे की एकदा का तुझ्या हातून युद्धामध्ये मृत्यू आला की तुझं सारूप्य, तुझं सायुज्य त्या मृतवीराला प्राप्त होतं. पण मला मुक्ती नकोय, मला पुन्हा जन्म घ्यायचा आहे आणि पुन्हा तुझ्या हातून माझा देह पडेल, तो देहपाताचा प्रसंग अनुभवायचा आहे. भगवंत हसले आणि त्यांनी तथास्तु म्हटलं. आता हा कालनेमी द्वापर युगामध्ये पुन्हा एकदा अंश रूपाने जन्माला आला. महाभारताच्या आदी पर्वातल्या अंशावतरण प्रसंगामध्ये हे वर्णन आहे. यदुकुळामध्ये अनेक छोटी छोटी कुळं, 18 कुळं ही अस्तित्वात होती. त्या कुळामध्ये भोजकुल हे प्रसिद्ध होतं आणि या भोजकुलातला राजा, त्याचं नाव होतं उग्रसेन किंवा त्यालाच आहुक असंही म्हटलं जायचं. त्या उग्रसेनाचा पुत्र म्हणजे हा कंस. या उग्रसेनाची जी पत्नी होती तिचं नाव होतं मारिषा. या मारिषेच्या पोटी या कालनेमीचा अंश जन्माला आला, तो कंसाच्या रूपात. भगवंताच्या हातून मृत्यू यावा ही इच्छा, ही सदिच्छा घेऊन हा कालनेमी त्याने आपली इहलोकीची यात्रा संपवली होती. पुन्हा हेच सद्भाग्य लाभावं म्हणून तो कंस म्हणून जन्माला आला आणि आपल्याला पुढचा सगळा कथाभाग माहिती आहे. कंसाचाही मृत्यू भगवंताच्या हातून झाला. त्याला भगवंताचं त्यानंतर सायुज्य प्राप्त झालं. मात्र या सगळ्या कथेमध्ये अजून काही छोटी छोटी कथाबीज आपल्याला आढळतात. आपल्या सगळ्यांना माहिती असेल की कंसाने देवकी मातेची 6 मुलं जन्मतः मारून टाकली. आपण मागेही या कथेचा उल्लेख केला होता. का बरं ही 6 मुलं मारली? देवर्षी नारदांनी या कंसाला जाऊन त्याच्या मनात असं भरवून दिलं की अरे,
तू वसुदेवाचा पहिला मुलगा, वसुदेव दिलेल्या वचनानुसार आपलं पहिलं मूल घेऊन कंसाकडे आला. देवकीच्या लग्नामध्ये जेव्हा आकाशवाणी झाली की गर्भ हिचा जो अष्टम, या देवकीचा जो 8वा गर्भ तो तुझा काय ठरणार आहे, तेव्हा आता या देवकीचाच नाश केला की तिचा पुत्र होण्याचा संभवच नाही, शक्यताच नाही, असं वाटून कंस तिला मारायला धावला. तेव्हा वसुदेव मध्ये पडून त्याने प्रार्थना केली की तुझ्यासारख्या एका पराक्रमी वीराला स्त्रीवधाचं पातक हे शोभणार नाही, तुला कलंक लागेल, तुझा चिंतेचा विषय हिची मुलं आहेत, तर मी हिचं प्रत्येक अपत्य तुला आणून सुपूर्द करीन, असं वचन वसुदेवाने दिलं. आणि त्याप्रमाणे वसुदेवाने पहिला झालेला मुलगा कंसाला आणून दिला. कंसाने तो परत दिला. कंस म्हणाला की याच्यापासून मला भय नाहीये, 8वा मुलगा मात्र मला निश्चित आणून दे. कुठेतरी बहिणीवरची माया बोलत होती. पण असं असताना देखील देवर्षी नारद तिथे आले आणि त्यांनी त्याच्या मनात भरवून दिलं, अरे बाबा, देवांच्या आकाशवाणीवर काय भरवसा ठेवतोस? त्यांनी 8 सांगितलंय, 8 कुठून मोजायचे ते तुला कुठे माहितीये? त्यांनी एका रेषेमध्ये 8 तेजो गोलक उत्पन्न केले, आपल्या योग सामर्थ्याने प्रकट केले आणि सांगितलं या तेजो गोलकांना मोज. त्याने 1 2 3 असं करत 8 मोजले. आता म्हणाले उलट मोज, पुन्हा 1 2 3. आता म्हणाले सांग मला यातला हा 8वा का हा 8वा? 8वा मोजतोयस पण कुठून 8वा? उत्क्रमाने 8वा का व्युत्क्रमाने, म्हणजे चढत्या क्रमाने 8वा का उतरत्या क्रमाने 8वा? असा बुद्धिभेद या कंसाचा देवर्षी नारदांनी केला. आणि त्यामुळे बिथरून जाऊन या कंसाने होईल ते अपत्य मारण्याचा सपाटा चालवला. तर प्रश्न असा पडतो, देवर्षी नारदांसारख्या महान भगवत भक्ताने असा बुद्धिभेद करून हे पाप करायला कंसाला का प्रवृत्त केलं असावं? त्यामागचं कारण असं, या कालनेमी नावाच्या असुराला 6 मुलं होती आणि हे 6 पुत्र या कालनेमी इतकेच मायावी आणि घातक होते, अधर्मी होते. कालनेमीचा वध भगवंताच्या कृपेने झाला, त्याच्या शस्त्रांनी झाला आणि भगवंताचं ज्ञानरूप सुदर्शन जेव्हा त्याच्या कंठाला लागलं तेव्हा त्याला आत्मभान, धर्मज्ञान प्राप्त झालं आणि त्यातून मरता मरता तुझ्या हातून पुन्हा मृत्यू यावा असं वरदान त्याने मागितलं. मात्र त्याचे हे जे 6 पुत्र होते त्यांना हे काही मानवलं नाही, त्यांना काही हे ज्ञान झालं नव्हतं. त्यामुळे प्रतिशोधाच्या भावनेने आपल्या पित्याच्या वधकर्त्याच्या नाशाच्या इच्छेने या षडगर्भ नामक 6 कालनेमी पुत्रांनी ब्रह्मदेवांची तपश्चर्या केली आणि असं वरदान मागितलं की आम्ही पूर्ण ब्रह्मांडामध्ये असा कोणीही वीर, असा कोणीही योद्धा, मग तो देव, दानव, मानव, पशु, असुर, सुर, गंधर्व, किन्नर कोणीही नको की जो आमचा वध करू शकेल. ब्रह्मदेव म्हणाले असं वरदान मी देऊ शकत नाही, कारण जे जन्माला आलं ते मृत्यू निश्चितच पावणार. प्रत्यक्ष मला देखील माझी आयुर्मर्यादा संपल्यावर भगवान नारायणांच्या देहामध्ये विलीन व्हावं लागतं. जिथे मीच अमर नाही तिथे तुम्हाला अमरत्वाचं वरदान देऊ कुठून? तुम्ही असा काहीतरी एक व्यक्ती ठरवा की ज्या व्यक्तीच्या हातून तुमचा मृत्यू येईल, मग ती वगळता अन्य सगळ्यांकडून मी तुम्हाला अवध्यत्व प्रदान करू शकेन. मग या 6 मुलांनी खूप विचार केला. त्यांना एक युक्ती सुचली. आपले जे दिवंगत पिताजी आहेत त्यांच्या हातून मृत्यू यावा असं वरदान मागावं. आता ते मृत्यू पावलेले आहेत आणि त्यांच्या हातून
आपला मृत्यू होणं, मेलेल्या हातून आपण मरणं हे काही त्रिकाळीही संभवत नाही. त्यामुळे या षडगर्भ याच उपाधीने ओळखल्या जाणाऱ्या 6 कालनेमी पुत्रांनी वरदान मागितलं की आम्हाला मृत्यू मिळाला तर तो आमच्याच पित्याकडून मृत्यू यावा, त्याच्याच हातून मृत्यू यावा. ब्रह्मदेव हसले, तथास्तु म्हणाले. आणि आता हा जो पेच प्रसंग होता, यांना मारायचं तर असं नाहीये, केवळ त्यांचा पिताच त्यांना मारू शकणार आहे, अशी अवस्था, अशी एक पेच परिस्थिती उत्पन्न झाल्यावर ब्रह्मदेवानी ही फाईल भगवान नारायणांकडे फॉरवर्ड केली, पाठवून दिली. म्हणाले आता तुम्ही बघा, या विश्वाची स्थिती, पालन, संतुलन, संचालन सगळं तुम्ही बघता. भगवान विष्णू म्हणाले हे बरं आहे, वरदानं तुम्ही द्यायची, निस्तरायची आम्ही, हरकत नाही. आणि भगवंतानी आपल्या योग मायेला प्रेरित केलं. आणि या योग मायेने केलं असं, ह्या षडगर्भ असुरांनी सृष्टीला उपद्रव देऊ नये यासाठी त्यांच्यावर आपलं साम्राज्य पसरवलं. म्हणजे योग मायेमध्ये हे 6ही असुरकुमार निद्रिस्त झाले, योग निद्रेमध्ये अडकले. आणि त्याच म्हणजे आजच्या जीवशास्त्राच्या भाषेत सांगायचं झालं तर त्यांना आयसोलेट केलं, आयसोलेटेड फॉर्म, किंवा अजून एक त्याला विशिष्ट शब्द आंग्ल भाषेमध्ये आहे हायबरनेशन. हायबरनेशन मोडमध्ये म्हणजे जीवन मृत अशी अवस्था. जिवंत आहे पण मृतप्राय आहे. पावसाळ्या व्यतिरिक्तच्या अन्य ऋतूमध्ये बेडूक ज्या अवस्थेत राहतात ती ही अवस्था आहे. जिवंत असून मृत किंवा मृतप्राय असूनही जो जीवित आहे अशा अवस्थेत या योगमायेने 6ही पुत्रांना त्या सुरक्षित पाताळात ठेवलं. आणि जेव्हा द्वापरयुग आलं तेव्हा त्याच 6 पुत्रांचे सूक्ष्म देह त्या देहातून काढून या देवकीच्या गर्भामध्ये क्रमाक्रमाने स्थापित केले. आणि कंसाच्या हातून देवर्षी नारदांनी कारस्थान करून एक मोठं आयोजन करून संपवलं. त्या षडगर्भ असुरांचा नाश अन्य कोणाही हातून शक्य नव्हता. त्यामुळे त्या कालनेमीचाच पुनर्जन्म असणाऱ्या कंसा हातून देवांनी या षडगर्भांना संपवलं. तर अशी ही कालनेमी वधाची कथा. त्या कालनेमीला संपवणारे भगवंत आहेत, त्यांची योगमाया आहे. म्हणून त्या भगवंताचं एक नाव कालनेमिनिहा असं आहे. कालनेमी निघ्ने नमः. आता कालनेमी या शब्दाचा अजून एक अर्थ आहे. काल म्हणजे कालचक्र. त्या कालचक्राची जी नेमी आहे, नेमी म्हणजे मध्यबिंदू, नाभिस्थान. कालचक्राचा मध्य ज्याला आपण मृत्यू म्हणतो, त्या मृत्यूलाही संपवणारे भगवंत आहे. म्हणून कालचक्राचा अंत करायला समर्थ असणारे या त्रैलोक्यामध्ये एकमात्र कोण असतील तर ते भगवान नारायण आहेत. म्हणून त्यांचं नाव कालनेमिनिहा असं आहे. भगवान नारायणांची अनेक रूपं आहेत आणि या रूपामध्ये एक रूप नरसिंहाचं रूप आहे. आपण नाव पाहिलं, नारसिंह वपुषे नमः. या नामाचं महात्म्य इतकं प्रगाढ आहे. केवळ जप करून कितीही नकारात्मक ऊर्जा, शक्ती, ज्यांना आपण ग्रह, भूत, पिशाच या नावाने ओळखतो, त्यांच्या प्रभावातून जीव या केवळ नामाच्या उच्चाराने मुक्त होऊ शकतो. विष्णू धर्मोत्तरामध्ये असं म्हटलेलं आहे, तुम्ही कधी स्वेच्छेने एखादा धर्मग्रंथ हाताने लिहून काढला, ग्रंथ लेखनाची सेवा केलीत, तर त्या ग्रंथ लेखन पूर्तीनंतर खाली नरसिंह हे नाव लिहावं. त्या नामाच्या लेखनाने तुमच्या लेखनामध्ये जे दोष झालेले असतील, चुकून एखादं अक्षर जास्त लिहिलं असेल, कमी लिहिलं असेल, मात्रा, काना, वेलांटी खाल्लेली असेल, तर ते सगळे दोष या नामाच्या केवळ लेखनाने दग्ध होऊन जातील. असा या नामाचा महिमा आहे. तर त्या भगवान नरसिंहांच्या वैदिक मंत्रामध्ये, उपनिषदोक्त मंत्रामध्ये, उपनिषदामध्ये
नृसिंह पूर्वोत्तर तापिनीय असं एक जोड उपनिषद आहे. पूर्व तापिनीय एक आणि उत्तर तापिनीय एक असे दोन भाग आहेत, ते जोडलेले आहेत म्हणून जोड उपनिषद असं म्हटलं. तर त्या नृसिंह पूर्वोत्तर तापिनीय उपनिषदामध्ये एक वैदिक मंत्र नरसिंहांचा दिलेला आहे. अनुष्टुप छंदामधला मंत्र आहे आणि या उग्रम वीरम ह्या पदाने सुरू होणाऱ्या मंत्रामध्ये भगवंताचं एक विशेषण आहे, मृत्यू मृत्युम नमाम्यहम. भगवंत कसा आहे तर तो मृत्यूचाही मृत्यू आहे. मृत्यू जिथे गेल्यावर संपून जातो, मृत्यूलाही मृत्यू येतो, ते स्थान म्हणजे भगवंताचं स्थान आहे. मृत्यू काळाचाही काळ असं आपण म्हणतो. त्यामुळे कालनेमी या शब्दाचा अर्थ कालचक्र, कालचक्राच्या मध्यवर्ती असणारं मृत्यू हे तत्व आणि त्या मृत्यूचा अंत, काळाचा अंत करणारा तो एकमेव भगवंत आहे. त्या मृत्यूच्या भयापासून महर्षी मार्कंडेयांना सोडवून सप्तकल्पांत जीवन करणारे भगवंत आहेत. दोन वेगळ्या कथा आहेत. एक कथा जी आहे ती शैव पुराणामध्ये सांगितलेली मार्कंडेयांची कथा आहे की भगवान शंकरांच्या पिंडीला आलिंगन दिलं आणि त्या यमानी पाश टाकला, तो पिंडीत अडकला, तेव्हा भगवान शंकर प्रकट झाले आणि यममर्दन, कालमर्दन म्हणून महाकालेश्वर हे रूप तिथे प्रकट झालं. ही शैव पुराणातली कथा आहे. मात्र वैष्णव पुराणांनुसार जेव्हा त्या मार्कंडेयांनी भगवंताकडून त्या मायेचं ज्ञान प्राप्त केलं आणि भगवंताचं ज्ञान अप्रत्यक्षपणे प्राप्त झालं, माया जाणली की तदितर, तद व्यतिरिक्त जो आहे तो भगवंत आहे हे कळतं आणि ते परमज्ञान प्राप्त झाल्यावर सप्तकल्पांत जीवन या मार्कंडेयांना प्राप्त झालं. म्हणजे तात्पर्य काय तर मृत्यूचा मृत्यू या मार्कंडेयांच्या बाबतीत घडवला तो भगवत कृपेने. वैष्णव पुराणातला उल्लेख आहे. किंवा अजून एक उल्लेख आपल्याला सगळ्यांनाच माहिती असतो, तो ध्रुव बाळाचा. ध्रुव बाळाने तपश्चर्या केली. कशासाठी? मला असं पद हवं की ज्या पदावर पोहोचलं, ज्या पदावर आरोहण केलं की अन्य कोणीही तिथनं मला उठ म्हणून म्हणता कामा नये, कोणी मला तिथनं बाजूला ढकलता कामा नये. आणि भगवंतानी 6 महिन्याच्या तपाच्या बळावर त्याला देऊन टाकलं आढळ पद. पुढे झालं असं की जेव्हा ध्रुव उत्तानपाद राजानंतर त्याचा कार्यकाळ समाप्त झाल्यानंतर उत्तानपादाने ध्रुवाला राज्याभिषेक केला. सुरुचीचा पुत्र जो उत्तम, बरेच वेळा हे पुढचं चरित्र माहिती नसतं, मात्र विष्णू पुराण आणि भागवत पुराणामध्ये ही कथा आहे त्या आधारे सांगतो. सुरुची आणि सुनीती, सुनीतीचा पुत्र ध्रुव आणि सुरुचीचा पुत्र उत्तम, काही ठिकाणी त्याचं नाव उत्तर असंही दिलेलं आहे. तर तो उत्तम राजकुमार मृगयेसाठी वनात गेलेला असताना यक्षांनी त्याचा वध केला. यक्षांनी त्याला मारलं. तेव्हा यावरून चिडून ध्रुवाने यक्ष आणि यक्षराज कुबेर यांच्याशी युद्ध सुरू केलं आणि या यक्षांचा पाडाव आपल्या नारायणास्त्राने केला. तेव्हा सगळे यक्ष, यक्षराज कुबेर हे ध्रुवाला शरण गेले आणि त्यांनी प्रार्थना केली, आपली चूक मान्य केली. मात्र आता जो उत्तम मृत झाला होता त्याला तारका मंडळात या यक्षांनी स्थान दिलं. त्यामुळे उत्तरेचा राजा कुबेर त्या उत्तरेच्या आकाशामध्ये एक तारा उत्तमाचा दिसायला लागला. पुढे ध्रुवाने आपला राज्यकाळ यशस्वीरित्या पूर्ण केला आणि जेव्हा या लौकिक ऐहिक जगातलं त्याचं कार्य पूर्ण झालं तेव्हा भगवान नारायणाने आपल्या पदस्थानी दिलेल्या आढळ अशा आसनावर विराजमान होण्यासाठी हा ध्रुव निघाला. तेव्हा दिव्य विमान वैकुंठ लोकातून खाली उतरलं आणि या विमानात आरोहण करण्यासाठी
पायरी कोण झाला तर प्रत्यक्ष मृत्यू तिथे आला. त्याने या ध्रुवासमोर आपलं मस्तक नमवलं आणि त्या मृत्यूच्या मस्तकावर पाय देऊन हा ध्रुव त्या विमानामध्ये त्याने आरोहण केलं. आपल्या मातेला सुनीतीला बरोबर घेतलं आणि हे माता पुत्र त्या भगवत पदावर, भगवंताचं पदस्थान ते ध्रुवस्थान, त्याच्यावर जाऊन आरूढ झाले. प्रत्यक्ष मृत्यूने ह्या भक्ताच्या समोर माथा झुकवला, नमवला. हो, भगवंतासमोर झुकवतो ह्याच्यात काय आश्चर्य. केवळ भगवंताच्या एका बालभक्तासमोर मृत्यू हा नतमस्तक होतो. सांगायचा हेतू असा की भगवंत काळाचा काळ, मृत्यूचा मृत्यू आहे. यमाचंही नियमन संयमन करू शकेल असा भगवंत आहे. म्हणून त्याचं नाव कालनेमिनिहा, कालचक्राचा अंत. काळ, मृत्यू याचं जे दुष्टचक्र आपल्या भक्ताच्या मागे लागलेलं आहे ते संपवण्याचं सामर्थ्य त्यात आहे, म्हणून तो कालनेमिनिहा आहे. दुर्वास महर्षींनी गैरसमजातून राजा अंबरीषाला शाप देऊ केला. मात्र त्या शापाचं परिमार्जन भगवंतांनी तो शाप स्वतःवर घेऊन केलं. अंबरीषा कारणे गर्भवास सोशीसी, 10 जन्म घेशील, मुक्तीसाठी व्रत करतोयस, ती मुक्तीच तुला मिळणार नाही, 10 जन्म वेगवेगळ्या योनीमध्ये पशु पक्ष्यांच्या घ्यायला लागतील, असा शाप त्याला दिला. शापाचं फळ हे होतं की तो पुन्हा त्या काळचक्रामध्ये, जन्म मरणाच्या चक्रामध्ये, काल नेमीमध्ये अडकणार होता. पण भगवंतानी त्या भक्तावर आलेलं संकट स्वतःवर झेललं, स्वतः तो शाप सोसला आणि 10 अवतार घेतले. आणि एवढंच नव्हे तर त्या दुर्वासांना शासन करण्यासाठी आपलं सुदर्शन चक्र सोडलं. त्रैलोक्य धावत, आश्रय मागत हे दुर्वास महर्षी फिरत राहिले, मात्र कुठेही आसरा कोणी दिला नाही, कारण भगवत चक्र मागे लागलंय. स्वतः भगवंताकडे गेले, म्हणाले भगवंत माफ करा. ते म्हणाले आता ते चक्र माझ्याही हातात नाही. अहम भक्त पराधीन, मी भक्ताच्या अधीन आहे. अंबरीषाची माफी माग, त्याने वाचवलं तर वाचशील. अंबरीषांची क्षमा मागितली तेव्हा अंबरीषांनी हे चक्र थांबवलं. चक्र याचा अर्थ एखादी गोष्ट पुन्हा 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 घडत राहणं. हे जे दुष्ट चक्र आहे किंवा जे काळाचं चक्र आहे, सतत अव्याहत चालणारं कालचक्र, जेव्हा कोणी भक्त या काळचक्रामध्ये, या दुष्टचक्रामध्ये अडकतो, त्या दुष्टचक्राचा भंग करून त्या भक्ताला मुक्त करण्याचं काम भगवंत करतात. म्हणून त्या भगवंताचं नाव कालनेमिनिहा असं आहे. ओम कालनेमिनिघ्ने नमः. पुढचं भगवंताचं नाव हे केशव हे आहे. आपण जी 24 नावं घेतो त्या 24 नावामध्ये केशव हे आदिनाम आहे. केशव हा आदिमूर्ती मानलेला आहे. मूर्तिशास्त्राच्या दृष्टीने ही जी भगवंताची 24 नावं आहेत, प्रत्येक नामाची मूर्ती वेगळी आहे. आपण पाहतो भगवान विष्णूंची मूर्ती असेल तर 4 हात दाखवले जातात. त्या 4 हातामध्ये शंख, चक्र, गदा, पद्म ही आयुध निश्चित असतात. मात्र त्यांचा क्रम हा वेगवेगळा असू शकतो. कोणत्या हातात काय आयुध आहे आणि एकूण मूर्ती कशी आहे यावरून भगवंताचं वेगवेगळं नाव रूढ झालेलं आहे. उदाहरण द्यायचं झालं तर भगवंताच्या रूपामधल्या डाव्यावरच्या हातात सुदर्शन चक्र आहे आणि डाव्या खालच्या हातात कौमोदकी गदा आहे. उजव्यावरच्या हातात शंख आहे आणि उजव्या खालच्या हातात पद्म आहे. तर ही मूर्ती केशव मूर्ती म्हणून प्रसिद्ध होते. याच्याच उलट केलं, उजव्यावरच्या हातात चक्र, उजव्या खालच्या हातात गदा, डाव्यावरच्या हातात शंख, डाव्या खालच्या हातात गदा, असं केल्यावर ती मूर्ती माधव मूर्ती होते. थोडक्यात गणितीय परिभाषेमध्ये आता
मराठी संस्कृत शब्द सांगितला तर अनेकांना कळत नाही, म्हणून इंग्लिश शब्द सांगतो. परम्युटेशन कॉम्बिनेशन अशी एक संकल्पना आहे. 4 मर्यादित वस्तूंची वेगवेगळी संगती, वेगवेगळी मांडणी केली, त्यांचे सेट्स, त्यांची युक्तायुक्तता ही बदलली की ही वेगवेगळी कॉम्बिनेशन्स तयार होतात, असं आम्हाला गणितशास्त्र सांगतं. त्या गणितशास्त्रातलं उत्तम उदाहरण म्हणजे या 24 मूर्ती आहेत. त्यामुळे त्यातली ही आदी मूर्ती म्हणजे केशव मूर्ती. ही मूर्ती या विश्वाचं उत्पत्ती स्थान मानलेलं आहे. क या शब्दाचा अर्थ पाणी असा आहे. क याच एका शब्दाचा अर्थ ब्रह्मा असाही आहे. क म्हणजे ब्रह्मा, ईश म्हणजे शिव शंकर, आणि या क आणि ईश, ब्रह्मा आणि शिव यांचा जो स्वामी आहे, यांनी जो पूजलेला आहे तो केशव म्हणजे अर्थात भगवान नारायण आहे. असा एक अर्थ केशव शब्दातून दाखवला जातो. केशवचा सामान्य भाषिक शाब्दिक अर्थ, शब्दशः अर्थ हा ज्याचे केस घनदाट भरपूर आहेत असा. वामनाच्या रूपात केसाळ बुटक्याचं रूप विष्णूंनी घेतलं अशी कथा आहे. त्यामुळे केसाळ याही अर्थी केशव असा शब्द रूढ होतो. आणि केस याचा अर्थ डोक्यावरचे केस ज्याचे सुंदर आहेत, शोभन आहेत, सुरेख आहेत, आकर्षक आहेत, असा सुरेख केस असणारा तो देखील केशव या नावाने ओळखला जातो. सगुण साकार रूपामध्ये ज्याला नीलकुंतल असं वर्णन त्याचं केलेलं आहे. नुसते काळे नाही, काळे भोर नव्हे, तर निळसर झाग ज्या केसांमध्ये आहे तो नील केशव आहे. केशव या शब्दाची अजून एक फोड हरिवंश पुराणामध्ये येते. ज्यावेळी कंसाने भगवान कृष्णांचा बिमोड करण्यासाठी वेगवेगळ्या राक्षसिणींना पाठवलं, त्यातला एक दैत्य, एक राक्षस म्हणजे केशी दैत्य होता, जो घोड्याचं रूप घेऊन या वृंदावनामध्ये, व्रजभूमीमध्ये आला होता. आणि भगवंतानी या केशी दैत्याच्या मुखात, अगदी नेमका शब्द सांगायचा असेल तर नरड्यात, घशामध्ये आपला हात घातला आणि असा त्या केशी दैत्याचा वध केलेला आहे. तो केशी दैत्य ज्याने मारला त्या भगवंताचं नाव केशव झालं. यापुढे तुला केशी हंतारम केशवम त्वाम जाने, केशी दैत्याचा वध करणारा म्हणून तुला केशव या नावाने ओळखलं जाईल असं देवर्षी नारद कृष्णस्तवनात म्हणताय. म्हणून केशी दैत्य वध करता तो केशव या नावाने. पुढचंच नाव केशव, केशी हा हरिही असं म्हटलंय. केशिघ्ने नमः, केशिघ्न केशव आहे. आता या केशवाचा अजून एक अर्थ तत्वज्ञानाच्या दृष्टीने लावून दाखवलाय महाभारताच्या शांती पर्वामध्ये. शांती पर्वात असं सांगितलंय, अंशवो ये प्रकाशन्ते ममते केश संश्निताः सर्वज्ञा केशवम तस्मान माम आहुः द्विजसत्तमाः. अंशवो ये प्रकाशन्ते. अंशु या शब्दाचा अर्थ आहे किरण. विष्णू सहस्रनामामध्येही हिमांशुः, सुधांशुः, अमृतांशुद्भवो अशी नावं आहेत. त्यामध्ये अंशु हा शब्द आहे. अंशु म्हणजे किरण. अंशवः किरण, ही जी तेजाची, प्रकाशाची किरण आहेत, जी प्रकाशित होत आहेत, जी तेज पाकवत आहेत, त्या किरणांना केश असं म्हटलेलं आहे. मग ते केश
म्हणजे ती किरण ज्याच्यातून प्रवृत्त होतात, ज्याच्यातून बाहेर निघतात, म्हणजे जो त्या किरणांचा मूळ स्रोत आहे. मनुष्याच्या शरीरामधून जशी रोमावली, केस प्रकट व्हावेत, तसे त्या परमात्म्याच्या अंग प्रत्यंगातून ही किरण, प्रकाश हा बाहेर पडत असतो. त्या किरणांनी युक्त असणाऱ्या सूर्याप्रमाणे भासणाऱ्या या परमात्म्याला म्हणून केशव अशी संज्ञा आहे. प्रकाश किरणांचा स्रोत, प्रकाश किरणांचा पुंज, म्हणून तो केशव आहे. भगवंताच्याच या केशव नावावरून संस्कृत वाङ्मयामध्ये एक कोटी केलेली आहे. एक श्लोक अनेकांच्या म्हणण्यात असतो, ऐकण्यातही असतो. केशवम पतितं दृष्ट्वा पांडवा हर्षनिर्भराः रुरुदु कौरवा सर्वे हा हा केशव केशव. म्हणजे ऐकताना आपल्याला असा अर्थ वाटतो, पाण्यामध्ये आपल्याला असं वाटतं की केशव म्हणजे कृष्ण, तो कृष्ण पडला पाहून पांडव आनंदित झाले आणि कौरव सगळे रडायला लागले, अरे केशव गेला, केशव गेला असं म्हणून कौरव रडत आहे. आपल्याला हा विपरीत प्रसंग कसा घडला असेल असं आश्चर्य वाटतं. मात्र संस्कृत व्याकरणामध्ये ह्याची फोड दडलेली आहे. जर नीट त्या शब्दांची फोड करून पाहिलं तर अर्थ कळेल. केशव याचा अर्थ के, क म्हणजे पाणी. मगाशी आपण पाहिलं की पाणी या शब्दाचा अर्थ, क या शब्दाचा अर्थ पाणी आहे. के म्हणजे त्या पाणीची सप्तमी, क शब्दाची सप्तमी. पाण्यामध्ये के शवम, त्याच्यामध्ये शव, पाण्यामध्ये शव पडलेलं पाहून पांडवा हर्ष निर्भरा. पांडव म्हणजे ज्यांचा वर्ण पांढरा शुभ्र आहे असे, म्हणजे कोण? बगळे. पांडुर वर्णाचे बगळे हर्ष निर्भर झाले, आनंदित झाले. अरे वा, मस्त, मजा, आजच्या भाषेत पार्टी. कारण प्रेत के शवम, पाण्यामध्ये शव पडलं. आता आपली मेजवानी आहे, आपण त्याच्यावर चांगला आडवा हात मारूया. पण याच वेळी कौरवा रुरुदु सर्वे, सगळे कौरव मात्र रडायला लागले. आता कौरव याचा अर्थ कौ, रव म्हणजे शब्द, ज्यांचा शब्द कौ कौ असा आहे ते म्हणजे थोडक्यात कावळे. ते कावळे रडायला लागले का? हा हा केशव केशव, अरे पाण्यात शव पडलं, ते प्रेत पाण्यात पडलं, आमच्या तोंडचा घास गेला म्हणून ते रडतायत. इथे हा केशव शब्द आलेला आहे. पण हा काव्यशास्त्र विनोदाचा भाग आहे. मुळात केशव याचा अर्थ तो तेजपुंज असणारा, उत्तम केस ज्याचे आहेत असा, किंवा केशी दैत्याचा वध करणारा, किंवा क म्हणजे ब्रह्मदेव, ईश म्हणजे शिव यांच्याकडून पूजला गेलेला, यांनी सेव्य असा तो केशव आहे. पुढचं भगवंताचं नाव हे हरी हे आहे. जर 24 नावं पाहिली तर पहिलं नाव केशव आणि शेवटून दुसरं नाव हरी आहे. हरये नमः, श्रीकृष्णाय नमः. आता जो हरी हा शब्द आहे तो संस्कृत वाङ्मयामध्ये किमान 16 अर्थ व्यक्त करतो. 16 अर्थी हरी शब्दाची योजना वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये झालेली आपल्याला आढळते. कोणते कोणते अर्थ आहेत एक उदाहरणादाखल फक्त अर्थ पाहूया. हरी या शब्दाचा एक अर्थ शिव असा आहे, हरण करणारा. रू हर असा धातू आहे हरी शब्दामध्ये. जो या विश्वाचा संहार करतो, नाश, विलय, प्रलय करतो तो शिव, म्हणून तो हरी याच शब्दाने ओळखला जातो. हर आणि हरी हे दोन्ही शब्द परस्पर समानार्थक आहे.
म्हणून हरी या शब्दाने शिवाचाही उल्लेख मिळतो. हरी ही याचा अर्थ एका ठिकाणी ब्रह्मा प्रजापती असा केलेला आहे. कारण जो प्रजांचं अन्नाचं आहरण करतो, रू हर हाच धातू, म्हणजे जो सगळ्या प्रजांना प्रजेच्या अन्नाला स्वतः ठाई धारण करतो तो हरी म्हणजे ब्रह्मा प्रजापती. पुढचा हरी हा शब्द इंद्रालाही लागू पडतो. इंद्रालाही हरिही असं म्हटलेलं आहे. म्हणजे थोडक्यात जो तत्वज्ञान दर्शन दृष्ट्या या सगळ्या इंद्रियांच्या शक्तींचं आहरण करतो, धारण करतो, त्यांना तो हरी आहे. किंवा जो असुरांचं दैत्यांचं मर्दन करतो तो हरी आहे. हरी ही या शब्दाचा एक अर्थ जो आपल्या पाठीवरून आपल्या मालकाला किंवा जो वाह्य उह्य आहे त्याला वाहून नेतो, तो घोडा, त्या घोड्यालाही हरी असा शब्द आहे. हरी ही याचा एक अर्थ सिंह असाही केलेला आहे, जो सगळ्या पशूंचा प्राण्यांचा हर्ता आहे. संहार करण्याचं सामर्थ्य, हिंसा करण्याचं सामर्थ्य ज्याच्यात आहे तो हरी म्हणजे सिंह आहे. म्हणून भगवान नरसिंहांना नरहरी असंही म्हटलं जातं. नरहरी, हरी सिंह, नर मनुष्य, म्हणून तो नरहरी आहे. हरी याच शब्दाचा एक अर्थ वानर असाही होतो. याला एक रंजक कथा रामचरितमानसामध्ये गोस्वामी तुलसीदासांनी सांगितलेली आहे. अर्थात या कथेचं मूळ आपल्याला पद्मपुराणातही आढळतं. एकदा झालं असं, देवर्षी नारद आणि त्यांचा भाचा देवर्षी पर्वत, पर्वत आणि नारद हे दोन देवर्षी आहेत. हे या त्रैलोक्यामध्ये संचार करता करता एका राजाच्या राजधानीमध्ये गेले आणि या राजाने आपल्या राजकन्येचं स्वयंवर आयोजित केल्याची वार्ता त्यांना कळली. तर ही राजकन्या इतकी लावण्यवती होती की देवादिकांना सुद्धा तिच्या रूपाचा मोह आवरवत नव्हता. ती आपली पत्नी व्हावी यासाठी देवांमध्येही अहमहमिका लागली होती. आणि याच अहमहमिकेमध्ये नारद आणि पर्वत यांनीही भाग घेतला. दोघांच्याही मनात या राजकन्येविषयी अभिलाषा उत्पन्न झाली. आता या सगळ्या देव समाजामध्ये हे दोघं पडले ऋषी, ज्यांचं सगळं वास्तव्य हे भ्रमणशील असल्यामुळे गिरी कंदर मार्गात जे काही धर्मशाळा सदावर्त मिळेल तिथे होत आहे. त्यामुळे ज्यांच्या वेशभूषेचा धड पत्ता नाही, मलिन वस्त्र, रूप काही फार चांगलं नाही, डोक्यावर जटाभार वाढलेले आहेत, आणि अशा सगळ्या ध्यानातून ती राजकन्या आपल्याला निवडेल का अशी शंका या दोघांच्याही मनात आहे. त्यामुळे नारदांनी आपलं रूप सुंदर व्हावं यासाठी भगवान नारायणांना साकडं घातलं. ते सूक्ष्म देहाने वैकुंठात आले आणि त्या नारायणाला त्यांनी प्रार्थना केली की आपलं हरिरूप मला प्रदान करावं. भगवंत तथास्तु म्हणाले. आणि झालं, दुसऱ्या दिवशीच्या स्वयंवर सभेमध्ये देवर्षी नारद येऊन दाखल झाले. त्यांना पाहून सगळी उपस्थित लोक गालातल्या गालात हसायला लागली. देवर्षींना वाटलं आपलं रूप इतकं सुंदर आहे की त्या रूपाला पाहून या लोकांना आता आपण स्वयंवरामध्ये या राजकन्येचं मनहरण करू शकू याची शाश्वती वाटेनाशी झाली आहे. त्यामुळे त्यांचं मानसिक खच्चीकरण झाल्यामुळे आता त्यांचं मानसिक संतुलन ढळलं असणार, म्हणून ते हसत असणार असा समज नारदांनी करून घेतला. आणि ते आपल्या आसनावर जाऊन बसले. होता होता ती राजकन्या आपल्या दासीला बरोबर घेऊन एक एक राजकुमार, राजा, देव याचा परिचय घेत 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 नारदांच्या आसनासमोर आली
आणि त्या दासीने नारदांनाच विचारलं, हे वानरराज, आपण कोणत्या देशाहून येणं केलंय मला माहित नाही. वानरराज हे विशेषण ऐकून नारदांचा क्रोध निवार झाला. त्याने तात्काळ आरशात जेव्हा आपलं मुख पाहिलं तेव्हा त्यांच्या लक्षात आलं त्यांचं मुख हे वानर मुख झालेलं होतं. राग अनावर झाला आणि इतक्यात स्वयंवर मंडपामध्ये भगवान विष्णू प्रकट झाले आणि त्या राजकन्येने भगवान विष्णूंना वरमाला घातली. महालक्ष्मीच्या दिव्य रूपामध्ये ही राजकन्या विलीन झाली. हा सगळा प्रसंग पाहून नारदांच्या तळ पायाची आग मस्तकात गेली आणि त्यांनी भगवान नारायणांना शाप दिला, माझी अशी प्रतारणा, माझी अशी हेटाळणी तुमच्यामुळे झाली. त्यामुळे जे रूप तुम्ही मला दिलं होतं त्या रूपाचीच मदत तुम्हाला आपली पत्नी हरवल्यावर ती पुन्हा मिळवण्यासाठी घ्यावी लागेल. तुमच्या पत्नीचं अपहरण होईल आणि तुम्ही रानावनामध्ये तिचा शोध घेत फिराल. तेव्हा जे रूप आज मला तुम्ही दिलं त्याच रूपाच्या जीवांची मदत तुम्हाला मागावी लागेल, त्यांनाच तुम्हाला शरण जायला लागेल, असा शाप दिला. आणि त्या शापाचा परिणाम भोगण्यासाठी पुढे नारायणांनी रामावतारामध्ये सगळी लीला घडवली. मात्र भगवान नारायण नारदांना म्हणाले, तुझी इच्छा पूर्ण केली त्या बदल्यात तू मला हा शाप दिलास. नारद म्हणाले, माझी इच्छा सुंदर रूप प्राप्त व्हावं अशी होती. नारायण म्हणाले, तू मागताना वर असा मागितलास की मला हरिरूप द्या. हरी या शब्दाचा एक अर्थ वानर असा होतो. त्यामुळे तुझ्या बोलण्याप्रमाणे तुझी मी इच्छा पूर्ण केली. तुला जर माझं रूप हवं होतं, तू विष्णू रूप द्या, नारायण रूप द्या असं म्हणू शकला असतास. मात्र तू मागितलंस ते हरिरूप, त्या अनुसार मी तुला दिलं. इथे या हरी म्हणजे वानर याचा संदर्भ आपल्याला सापडतो. किंवा मारुती स्तोत्रामध्ये देखील समर्थ रामदासांनी हरिरूपा सुंदरा जगदंतरा असं त्या मारुतीला म्हटलेलं आहे. हरिरूप, ज्याचं रूप वानराचं आहे तो हरी. तर हरी या शब्दाचा एक अर्थ वानर असाही झालेला आहे. हरीचा अजून एक अर्थ पिवळा असा आहे. पिवळा, तेजस्वी. आणि त्या पिवळ्या वर्णातून उत्पन्न झालेला हिरवा वर्ण हा पण पुढे हरित या शब्दाने सांगितला गेला. सर्प, शुक, भेक म्हणजे बेडूक, चंद्र, सूर्य अशा अनेक अर्थी हरी हा शब्द संस्कृतमध्ये रूढ आहे. म्हणजे एकट्या या शब्दाचे अर्थ इतके वेगवेगळ्या तऱ्हेने वेगवेगळ्या कवींनी आपल्या काव्यकृतीमध्ये वापरलेले आहेत. तर असा हरी शब्द जेव्हा भगवंताचं नाव म्हणून इथे आलेला आहे तेव्हा त्याचा मूळ अर्थ काय? हू हर, हरणाद हरिरित्या हू, जो हरण करतो. आता भगवंत कशा कशाचं हरण करतो? भगवंत भक्ताच्या त्रितापांचं, आदि भौतिक, आदि दैविक आणि आध्यात्मिक या त्रिविध तापांचं हरण करतो म्हणून तो हरी आहे. भगवंत भक्तावर पडलेल्या संकटाचं हरण करतो म्हणून तो हरी आहे. श्रीमद भागवतामध्ये 24 अवतार भगवंताचे सांगितले, त्यातला हरी नावाचा एक स्वतंत्र अवतार आहे. आणि या अवतारामध्ये भगवंतानी गजेंद्र मोक्ष केलेला आहे. इंद्रद्युम्न नावाचा दक्षिण देशाचा राजा, पांड्य देशाचा राजा, आणि या राजाकडून नकळत महर्षी अगस्त्यांचा अपमान झाला. महर्षी अगस्त्यांनी मदांधपणे तू माझा अपमान केलास म्हणून तू मदांध गज हो असा शाप दिला. गजयोनीमध्ये हा राजा पडला. मात्र पूर्वजन्मी जी भगवत भक्ती त्याकडून घडली होती त्या भगवत भक्तीचं विस्मरण या योनीतही झालं नाही. भगवत भक्ती, भगवत स्मृती ही कायम साथ होती. आणि त्यात झालं असं, त्रिकुट पर्वतावर जलक्रीडेसाठी एकदा सरोवरात उतरलेला असताना
एका मगरीने त्याचा पाय पकडला आणि अखेर त्या मकराचं बल ह्या गजाच्या बलापेक्षा उजवं ठरलं. आता हा गजेंद्र त्या मकराच्या भक्षस्थानी पडणार हे त्याच्या लक्षात आल्यावर त्याने प्राणाच्या आकंताने भगवान हरी नारायणाचं स्मरण केलं. वामन पंडितांचं गजेंद्र मोक्ष स्तोत्र मराठीत प्रसिद्ध आहे. ते म्हणतात, हरी जो पापा ते उसळून कृपा सिंधू लहरी. गजेंद्र म्हणतो, न ठावाजी ब्रह्मा, मला ब्रह्मा माहीत नाही, शिव माहीत नाही, अथवा श्रीहरी म्हणजे विष्णू माहीत नाही, मला फक्त हरी माहिती आहे. जो हरी आपल्या कृपा सिंधू लहरी त्यांचा वर्षाव करून त्या लहरीमध्ये संसार ताप हरण करतो, तो हरी फक्त मला माहिती आहे. त्या हरीचं स्मरण करून एक कमळाचं पुष्प या गजेंद्राने आकाशामध्ये भिरकावलं आणि तो श्रीहरी गरुडारूढ होऊन तिथे अवतीर्ण झाला आणि त्या गजेंद्राला त्यांनी केवळ एका हाताने बाहेर काढलं. आपल्या चक्राने त्या नकराचं मस्तक तोडून त्या गजेंद्राला मोक्ष दिला. त्या भगवत चक्राने मस्तक कापलं गेल्यामुळे त्या मकरालाही दिव्य गती प्राप्त झाली. आकाशामध्ये नक्षत्र मंडलाच्या रूपात त्या मकराला भगवंतानी स्थान दिलं. असा तो भगवंताचा हरी नावाचा अवतार. तर त्रिताप, भक्तांची संकट ह्या सगळ्यांना हरण करणारा म्हणून तो हरी आहे. तो भक्तांचे ताप जसे हरण करतो तसं भक्तांचं चित्त देखील तो हरण करतो, मोहून नेतो, म्हणूनही तो हरी आहे. हरण केवळ वस्तूंचं तापांचंच होतं असं नाही, चित्त हारी मनोहारी आहे म्हणून देखील तो हरी आहे. असा तो भगवान नारायण, त्याचा नाममंत्र हरये नमः, हरये नमः, हरये नमः. जेव्हा कोणतंही संकट आपल्याला जाणवतं त्या संकटाचं निरसन व्हावं यासाठी हा नाममंत्र जपला जातो. हरये नमः, हरये नमः, हरये नमः. आणि या हरी शब्दाला जेव्हा श्री पूर्वी जोडला जातो, हरी असंही नाव आहे आणि श्री हरी, श्री हरिशरणम असा मंत्र आहे. तो श्रीहरी जेव्हा नाम तयार होतं तेव्हा श्री म्हणजे लक्ष्मी, त्या लक्ष्मीचं आहरण वरण करणारा, तिला धारण करणारा, अधर्मी आसुरी प्रवृत्तीच्या लोकांकडून असणारी श्री जिंकून तिला धर्मशील लोकांना प्रदान करणारा असा तो श्रीहरी. म्हणून त्याचं स्तवन हरये नमः या नाममंत्राने केले. पुढचं नाव आपण आज जी पाहिली त्यातलं कालनेमी निहा हे नाव 642 क्रमांकाचं होतं. केशवाय नमः, केशिघ्ने नमः ही अनुक्रमे 648 आणि 649 क्रमांकाची नावं होती. हरये नमः हे नाव 650 क्रमांकाचं होतं. तर आता पुढचं येणारं नाव हे ब्रह्मण्याय नमः जे 661 क्रमांकाचं नाव आहे. ब्रह्मण्यो ब्रह्मवित् प्रियः, त्याला ब्रह्मण्य असं म्हटलेलं आहे. ब्रह्मण्य म्हणजे जो ब्रह्माचं रक्षण करणारा, ब्रह्म हा ज्याचा मूल भाव मूल स्वभाव आहे तो ब्रह्मण्य आहे. ब्रह्माचा जो गोप्ता आहे तो ब्रह्मण्य आहे. ब्रह्माचं रक्षण, ब्रह्माचं तारण जो करतो तो ब्रह्मण्य आहे. ब्रह्म या शब्दाची फोड बृंहती इति ब्रह्म अशी केलेली आहे. जे वाढत जातं, विस्तारत जातं त्याला ब्रह्म म्हटलंय. त्यामुळे उपनिषदात परब्रह्म असा शब्द जिथे जिथे येईल, पारे ब्रह्मणी, परे ब्रह्मणी असे उल्लेख येतात. ब्रह्म म्हणजे विश्वाची अंतिम सत्ता, त्याला ब्रह्म म्हटलं.
परमात्म्याला ब्रह्म म्हटलेलं आहे. मात्र ब्रह्म शब्दाचे अजूनही काही अर्थ वैदिक वाङ्मयामध्ये आपल्याला दिसतात. त्यातला एक अर्थ म्हणजे ज्ञान, वेद, मंत्र, त्यांनाही ब्रह्म असं म्हटलेलं आहे. त्या वेदमंत्रांचं, ज्ञानाचं, श्रुतींचं रक्षण जो करतो तो ब्रह्मण्य आहे. या श्रुतींचं रक्षण करण्यासाठी भगवंतानी हयग्रीव नावाचा अवतार धारण केलेला आहे. 2 वेगवेगळ्या कथा आहेत. एक कथा आपल्याला महाभारताच्या शांती पर्वामध्ये आढळते आणि दुसरी कथा ही देवी भागवत पुराणामध्ये आढळते. भगवंत ब्रह्मण्य कसे आहेत, ब्रह्माचं रक्षण करण्यासाठी बद्ध परिकर कसे आहेत, त्याचं हे द्योतक आहे. मधुकैटभानी ब्रह्मदेवांचा पराभव करण्यासाठी त्यांना प्राप्त झालेले वेद हे रसातळाला नेऊन ठेवले, लपवून ठेवले. तेव्हा ईशान्य सागरामध्ये भगवंतानी हयशीर्ष, ज्याचं मस्तक, ज्याची ग्रीवा हयाची म्हणजे अश्वाची आहे, घोड्याची आहे, असं रूप धारण केलं आणि आपल्या हेशा म्हणजे हिंकाळण्यातून, घोड्याचा जो हिंकाळणं असं आपण म्हणतो, त्याला संस्कृतमध्ये हिंकार असा शब्द आहे, त्या आवाजातून त्या वेदांना पुन्हा आकृष्ट करून पुन्हा त्यांची नवीन अभिव्यक्ती घडवली. वेदांना पुन्हा खेचून आणलं आणि ब्रह्मदेवाकडे सुपूर्द केलं. हा अवतार म्हणजे त्या वेद रक्षणासाठी, वेदांच्या पुनरुद्धारासाठी झालेला अवतार आहे. तो ब्रह्मण्य आहे, ब्रह्मरक्षण करण्यासाठी झालेला अवतार. किंवा त्या भार्गव परशुरामाच्या अवतारामध्ये उन्मत्त झालेल्या क्षत्रियांनी, राजांनी धर्ममार्गाचं उल्लंघन करून ब्राह्मणांवर जो आघात केला, त्यांच्या नाशासाठी जो प्रयत्न केला, असं वर्णन आहे की उगाच मारलं का परशुरामाने या क्षत्रियांना, या राजांना. त्याचं पूर्व कारण असं होतं की हे राजे न्यायाचा मार्ग सोडून ब्राह्मण, ऋषी, मुनी यांच्या आश्रम पदांमध्ये शिरून त्यांची संपत्ती, त्यांच्या स्त्रिया, त्यांचं गोधन यांचा अपहार करायला लागले. यातली एक घटना म्हणजे कार्तवीर्य सहस्रार्जुन राजाने जमदग्नींची कामधेनू पळवून नेली, त्यातला एक प्रसंग होता. मात्र ह्या कार्तवीर्य अर्जुनाचं पूर्ण हयहय कुळ हे ब्राह्मणांवर अन्याय करत होतं. त्यामुळे अशा ज्ञानोपासना करणाऱ्या वर्गावर जेव्हा सत्ता केंद्रित झालेल्या वर्णाचं वर्चस्व स्थापन होतंय, धर्माची मर्यादा तिचं उल्लंघन होतंय हे लक्षात आलं, तेव्हा भगवान नारायणाने परशुरामावतार धारण केला, हातात परशु धारण केला आणि मत्त झालेल्या क्षत्रियांचा संहार केला. म्हणून ते ब्रह्मण्य आहे. भगवंताचं ब्रह्मण्य हे नाव महाभारतामध्ये जेव्हा येतं तेव्हा एका अतिशय गूढगम्य असा प्रसंगाचा उल्लेख तिथे येतो. एकदा झालं असं, शिवपुत्र कार्तिकेयाला असा गर्व झाला. ब्रह्मण्य हे नाव शिवपुत्र कार्तिकेयालाही दिलं गेलेलं आहे. मुळात ब्रह्मण्य हा स्वभाव आहे, ही एक प्रकृती आहे आणि त्या स्वभावामध्ये मीच एक पारंगत आहे, निष्णात आहे, असं या कार्तिकेयाला वाटायला लागलं. आपण दक्षिणेमध्ये आजही गेलो तर कार्तिकेयाचं एक नाव सुब्रह्मण्य असं आहे. त्याचं कारण मूळ आहे की कार्तिकेयाला असं वाटे की मीच खरा ब्रह्मण्य आहे. त्यामुळे त्या अहंकाराच्या भरामध्ये त्याने आपली शक्ती जोराने फेकली आणि क्रौंच पर्वतात जाऊन ती शक्ती घुसली. क्रौंच पर्वताच्या शिखरामध्ये जेव्हा ती शक्ती घुसली तेव्हा गगनभेदी आरोळी ठोकून कार्तिकेय म्हणाला, जो कोणी माझ्यापेक्षा ब्रह्मण्य असेल तो ही शक्ती
हलवून दाखवू दे. माझ्यापेक्षा कोणी दुसरा ब्रह्मण्य नाहीच जर असेल तर त्याने या शक्तीला स्पर्श करून दाखवावा. तेव्हा गंधमादन पर्वतावर तप करणाऱ्या नर आणि नारायणांपैकी नारायणांनी केवळ डाव्या हाताने ही शक्ती हलवून दाखवली. ते म्हणाले, ही शक्ती मी आत्ता तिथून उपटून फेकून देऊ शकतो, मात्र असं केलं तर कार्तिकेयाचं महत्व लयाला जाईल, त्याला कोणी भजणार नाही. म्हणून ही शक्ती, त्याने जी प्रतिज्ञा केली होती याला स्पर्श करून दाखवावा, ही शक्ती मी हलवून दाखवतोय. आणि त्या नारायण ऋषींनी ती शक्ती हलवून हलवली आणि आपलं ब्रह्मण्य हे या कार्तिकेयापेक्षाही श्रेष्ठ आहे हे सिद्ध केलं. त्यावेळी ती शक्ती हलवली गेल्यामुळे त्या क्रौंच पर्वताच्या शिखराला एक छिद्र पडलं आणि हे छिद्र पुढे मानस सरोवराकडे जाणाऱ्या हंसांसाठी मार्ग तयार करतं झालं, ज्याचा त्या क्रौंच रंध्राचा उल्लेख कालिदासाने, कवी कुलगुरू कालिदासाच्या मेघदूतामध्येही आढळतो. ते रंध्र या नारायण ऋषींनी हलवलेल्या त्या कार्तिकेयाच्या शक्तीच्या प्रसंगाचं स्मारक आहे. हा ब्रह्मण्य प्रसंग. त्यामुळे या सगळ्यामध्ये ब्रह्मण्य कोण आहे तर ते भगवान विष्णू आहेत, नारायण आहेत. म्हणून त्यांचं एक स्तोत्र महापुरुष विद्या म्हणून प्रसिद्ध आहे. यामध्ये ब्रह्मण्य देव म्हणून त्यांचा निर्देश केलेला आहे. नारायण अथर्व शीर्षामध्ये एका अनुष्टुभ मंत्रात त्यांची स्तुती आहे. ब्रह्मण्यो देवकी पुत्रो ब्रह्मण्यो मधुसूदनः ब्रह्मण्यो पुंडरीकाक्षो ब्रह्मण्यो विष्णुरच्युतः. इथेही ब्रह्मण्य म्हणूनच भगवंताचा निर्देश आहे. म्हणून भगवंताचं एक नाम, त्याचं स्तवन ब्रह्मण्याय नमः या नाममंत्राने केलंय. पुढचं नाव आहे पूर्ण. आपण बरेच वेळा पूर्ण हे विशेषण म्हणून वापरतो. पूर्ण भरलेला कुंभ, पूर्ण ज्ञान झालेला ज्ञानी. पण भगवंताचं एक नावच मुळात पूर्ण आहे. बौद्ध तत्वज्ञानामध्ये किंवा बौद्ध संप्रदायामध्ये ज्याने पूर्ण ज्ञान प्राप्त झालं त्याला अर्धमागधी किंवा पालीमध्ये पूर्ण असं विशेषण दिलेलं आहे. प्राकृत भाषेमध्ये पूर्ण किंवा पूर्ण अशीच त्याला उपाधी दिली आहे. बौद्ध संप्रदायामध्ये असे पूर्ण उपाधीनी उल्लेखलेले अनेक महात्म्य आढळतात. पूर्ण कस्सप असा निर्देश मिळतो. म्हणजे ज्यांनी पूर्णत्व प्राप्त करून घेतलंय. भगवंताचं नाव पूर्ण का असावं? उपनिषद आम्हाला सांगतात. शुक्ल यजुर्वेदाच्या शतपथ ब्राह्मणामध्ये, बृहदारण्यकोपनिषदामध्ये निर्देश आहे. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. या विश्वातलं अंतिम सत्य, अंतिम परिपूर्ण असं तत्व म्हणजे तो परब्रह्म परमात्मा भगवान नारायण आहे. तो कसा आहे तर तो चराचरामध्ये संपूर्ण आहे. पुर असा धातू आहे. व्याप्त करणे, भरून टाकणे अशा अर्थी तो पुर धातू आहे. जो सगळ्या चराचराला व्यापून टाकतोय, भरून टाकतोय, पूर्ण करतोय. जिथपर्यंत परमात्मा नाही तिथपर्यंत या विश्वाला पूर्णत्व नाही. सगळं काही आहे, मात्र जिथपर्यंत तिथे भगवंताचं अधिष्ठान नाही, भगवंताचा अधिवास घडला नाही, तिथपर्यंत त्याला, त्या पदार्थाला, त्या वस्तूला पूर्णत्व येत नाही. कृष्णचरित्रामध्ये एक कथा येते. एकदा 16,108 राण्यांमध्ये वाद झाला. भगवंताची मी लाडकी, किती लाडकी? प्रत्येक स्त्रीने, प्रत्येक पत्नीने भगवंतांना जाऊन विचारलं, मी कशी लाडकी?
मी कोणासारखी लाडकी? तर एकेकीला एकेका पक्वान्नाचं नाव भगवंताने दिलं. तू जिलबीसारखी लाडकी, तू लाडूसारखी लाडकी, तू मोदकासारखी लाडकी. असं करत 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 सगळी पक्वान्न 16,108 वेगवेगळी पक्वान्न, मिष्टान्न अशी नावं भगवंतानी घेतली. एकटी राहिली रुक्मिणी. रुक्मिणींनी विचारलंच नाही, कारण त्यांना माहिती होतं की भगवंताचं आपलं प्रेम आपल्यावर किती आहे. मात्र सत्यभामेची जिज्ञासा चाळवली. तिने विचारलं, आमच्या सगळ्यांची आम्ही कशा लाडक्या आहोत, कोणासारख्या लाडक्या आहोत ते सांगितलं. रुक्मिणी कशी लाडकी आहे? भगवंत म्हणाले, रुक्मिणी मिठासारखी लाडकी आहे. सत्यभामेला ही थट्टा वाटली. सत्यभामा खुदकन हसली, म्हणाली, आम्ही सगळ्या बघा कशा पक्वान्नांसारख्या लाडक्या, आणि त्यातल्या त्यात मी तर बघा भगवंताला अक्षरशः श्रीखंडासारखी, लोणी साखरेसारखी लाडकी आहे. सगळ्यात लाडकं भगवंताचं नवनीत आहे, तशी मी आहे. मात्र ही रुक्मिणी बघा खाऱ्या मिठासारखी लाडकी. भगवंतानी लीला दुसऱ्या दिवशी घडवली. स्वयंपाक याला सांगितलं, आचार्याला सांगितलं, सगळा स्वयंपाक अगदी आद्य यावत सगळा पूर्ण कर, पण कशातही मीठ घालू नकोस. सुंदर सुंदर पक्वान्न, जेवढ्या राण्यांनी जी नावं उपमा दिल्या होत्या तेवढे सगळे पदार्थ, पक्वान्न, मिष्टान्न तयार करून सिद्ध झाली. अक्षरशः राजभोग असा भगवंतासमोर सादर झाला. आता भगवंत एकेका राणीला जवळ बोलावतायत आणि त्या राणीला ज्या नावानी, जिच्यासारखी तू लाडकी असं सांगितलं होतं, तो पदार्थ प्रेमाने तिच्या मुखात घालतायत. सगळ्यांच्या मुखात ते पदार्थ भरवले भगवंतांनी, स्वतःच्या हाताने भरवले. पण आता त्या सगळ्या राण्यांच्या लक्षात आलं, आपण खाल्ला तो पदार्थ पण म्हणावी तशी चव नाहीये. आपसात या राण्या कुजबुजायला लागल्या. अगं तुला कळलं का? तुझ्या पदार्थात, तुझ्या त्या जिलबीत हे होतं का? तुझ्या त्या लाडवात हे होतं का? असं करता करता सगळ्यांची कुजबूज शेवटी भगवान गोपालकृष्णांच्या कानी आली. म्हणाले, काय चाललंय? म्हणाले, काय नाही, बाकी छान होतं पण चव काही म्हणावी तशी लागली नाही. काहीतरी उणं होतं, काहीतरी कमी होतं. मग भगवंत म्हणाले, आता मी सांगतो तसं करा. मीठ, अगदी एक कणभर मीठ घ्या आणि त्या मिठाचा हात त्या पक्वान्नाला लावा आणि मग चाखा. मिठाचा हात लावून जेव्हा ते पक्वान्न खाल्लं गेलं तेव्हा चव पूर्वीसारखी लागली. आता म्हणाले, झालं, पूर्ण झालं. जे काही उणं वाटत होतं ते आता वाटत नाही, छान चव लागली. कृष्ण म्हणाले, माझी रुक्मिणी अशी आहे. तुम्ही सगळ्या अशा आहात, पण तुम्हा सगळ्यांना पूर्ण करणारी एकमेव रुक्मिणी आहे. दृष्टांत एवढ्यासाठी सांगितला, जसं भगवान श्रीकृष्ण रुक्मिणीच्या बाबतीत म्हणतायत, तसं आपल्या जीवनामध्ये भगवंताचं स्थान असलं पाहिजे. आपण आयुष्यभर वेगवेगळ्या पक्वान्नामध्ये म्हणजे भौतिक उपभोगांमध्ये आपला आनंद शोधतोय, पण तो आनंद तिथपर्यंत उणा आहे जिथपर्यंत तो हरिरस, जिथपर्यंत तो रामरस या सगळ्या उपभोगांमध्ये, त्या सगळ्या आपल्या वाटणाऱ्या पक्वान्नांमध्ये मिसळला गेला नाही. हिंदीमध्ये मिठाला रामरस असं म्हटलेलं आहे. एक असा रस की तो घातला की त्या पदार्थाला पूर्णत्व येतं. तसं त्या भगवंताचं स्थान झालं पाहिजे. याचा अर्थ मिठा एवढा भगवंत ठेवायचा आहे हा असा अर्थ काढण्याची गरज नाही. आपल्या सगळ्या असण्यामध्ये, आपल्या सगळ्या आयुष्यातल्या नानाविध उद्योगांमध्ये, धंद्यांमध्ये तो परमात्मा असला पाहिजे, त्याचं अधिष्ठान असलं पाहिजे. हा मुख्य अर्थ तिथे लक्षात घ्यायचा आहे. जे पूर्णत्व आहे ते भगवंतामुळे पूर्णत्व आहे हे लक्षात घ्यायचं आहे. आपण कितीही काही कमावलं, जिथपर्यंत त्या कमावण्यातून भगवंत जोडला गेला नाही तिथपर्यंत ते सगळं उणं आहे हे लक्षात ठेवायचं आहे.
ज्या कथेचा उल्लेख मागे मी महाभारतातल्या प्रसंगाचा केलेला होता, दुर्योधन आणि अर्जुन भगवंताकडे सहाय्य मागायला गेलेत. दुर्योधन म्हणतोय सेना दे, अर्जुन म्हणतोय तूच ये. तसं आपलं झालं पाहिजे, कारण आपला निश्चय, आपला विवेक पक्का असला पाहिजे की मला माझ्या ठाई जीव भाव असल्यामुळे जे उणेपण आहे, आपण जीव म्हणून कायम उणे पडत असतो. थोडा वेदांत दर्शनाचा जर आपण विचार केला तर आपण त्या पूर्ण परमात्म्यातून वेगळे झालेलो आहोत. परमात्मा एका पूर्ण सागराप्रमाणे भरलेला आहे, अथांग आहे, आणि त्या सागरातून पाण्याचा एक थेंब वेगळा करावा तसे आपण त्या सागरातून एका थेंबासारखे त्या परमात्म्यातून जीवात्मा म्हणून वेगळे निघालेलो आहोत. त्यामुळे आपली व्याप्ती, आपलं मोठेपण त्या थेंबा इतकं आहे. कितीही थेंब म्हणून परिपूर्ण वाटलं तरी समुद्राच्या दृष्टीन तो थेंबही अपूर्ण आहे, अपुरा आहे, टोकडा आहे. तो थेंब तिथपर्यंत अपूर्ण आहे जिथपर्यंत तो पूर्ण सागरामध्ये विलीन होत नाही. त्यामुळे आपण जे जीव म्हणून वेगळे झालेलो आहोत ते पुन्हा आपल्याला पूर्ण व्हायचं असेल, आपलं पूर्णत्व शोधायचं असेल, प्राप्त करून घ्यायचं असेल तर त्या परमात्मरूपी सागरा बुडी द्यायला आपल्याला अन्य कोणताही पर्याय नाही. माऊली जसं म्हणतात, थेंबुटा सागरी बुडाला. थेंब जेव्हा सागरात जाईल तेव्हा त्या समुद्राचं परिपूर्णत्व त्याला प्राप्त होईल. तसं आपल्याला जर पूर्ण व्हायचं असेल तर त्या भगवान नारायणामध्ये शरण जाण्या वाचून, त्यामध्ये विलीन होण्या वाचून आपल्याला गत्यंतर नाही. सगळ्या विश्वाची पूर्णता त्या परमात्म्यात आहे, तो परिपूर्ण आहे. त्याचंच वर्णन पूर्णमदः पूर्णमिदं असं श्रुती करते. हा सगळा विश्वप्रपंचाचा पसारा त्या पूर्णातून उत्पन्न झालाय. त्या पूर्णाचा अंश आहे म्हणून आपण पूर्ण पूर्ण करतोय. पण जिथपर्यंत त्या पूर्णाशी तादात्म्य, पूर्णाशी एकरूपता आपल्याला लाभत नाहीये तिथपर्यंत आपण अपूर्ण आहोत. एकदा त्याचं त्याच्यामध्ये मिळालं की ते पूर्णत्व आपल्याला अनुभवाला येणार आहे. म्हणजेच तो परमात्मा आपल्या प्रतीतीला विषय होणार आहे. त्याचं नाव म्हणून पूर्ण असं आहे. पूर्णाय नमः. पूर्णानंदः परानंदः पुराण पुरुषोत्तमः असं भागवतात त्याला म्हटलंय. तो पूर्ण आनंद आहे. जे काही आहे त्याची इति कर्तव्यता, त्याची अंतिम अवधी, त्याची सीमा म्हणजे परमात्मा आहे. आपण जेव्हा त्याला पूर्ण म्हणतोय तेव्हा जे काही अस्तित्व आहे त्या अस्तित्वाचं शेवटचं टोक, शेवटची सीमा, या पलीकडे काही नाही. ती सीमा म्हणजे पूर्णत्व, ती सीमा म्हणजे तो पूर्ण परमात्मा. त्या परिपूर्णतम अशा परमात्म्याच्या चरणी आजची झालेली ही वाङ्मय सेवा समर्पित करूया. ओम पूर्णाय नमः, पूर्णतमाय नमः, ओम परिपूर्णतमाय नमः. कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृते स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. रामामी तव दास दास म्हणवी, माते कशाचे भय. रामा जाईन ज्या स्थळी सुखगना, होईल तेथे जय. रामा या भुवनत्रयी तुझ विणे, नाही दुजा तारक. रामा तू सकलार्थ पूर्ण करिसी, तू तात मी बालक. जय जय रघुवीर समर्थ. हरि जय जय, हरि जय जय, हरि जय जय, हरि जय.